नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओंची नोटिफिकेशन वेळेत मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। पूर्ण उंची घेतली 13.5, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 10 इंच। बघा आपण इथे 10 इंचावर मार्किंग केली। 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे असं थोडा तिरपा आकार द्यायचा आहे। बघा आपल्याला रेषेच्या बाहेर हा आकार घ्यायचा आहे। इथून आपल्याला पुन्हा असा कोपऱ्यापर्यंत आकार द्यायचा आहे आणि ही जी खालची जी तिरपी रेषा आहे तिचं घ्यायचं सेंटर। बघा आकार देण्यासाठी सोपी पद्धत, अर्धा इंच वरती जायचं आणि इथून असं आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे आपण आकार दिला आणि आता मोंड्याचा आकार घ्यायचा कट करून। त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करायची, ओपन करून एक पिन लावून घ्यायची आणि जो आपण कपड्यावरती गळा आखलेला आहे तोच आपल्याला घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। बघा ह्याप्रमाणे आपण गळा आखून घेणार आहे। सेंटरला सुद्धा एक रेषा अशी मारून घ्यायची आहे। पुन्हा कॅनव्हासला अशी डबल घडी करून आपल्याला जो आकार आपण कॅनव्हासवरती उमटवला आहे दुसऱ्या बाजूने तोच ह्या बाजूने सुद्धा असा उमटवून घ्यायचा आहे। नंतर रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून। बघा ह्याप्रमाणे अगदी छान असा आकार आपला तयार झालेला आहे। आता आपण घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं, मोंड्याच्या बाजूनी थोडंसं कट करून घ्यायचं आहे। पीस ओपन करून ठेवून त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं, सेंटरला बरोबर सेंटर हे करायचं आणि पिन लावून घ्यायची। त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं, सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा अगदी व्यवस्थित बघायचं आणि पिन लावायची। जी रेषा मारलेली त्याच्यावरतीच घ्यायची शिलाई मारून। अगदी व्यवस्थित जसा आकार आपण दिलेला आहे त्याच आकारावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बरोबर कोपऱ्यामध्ये तिथे सुई खाली ठेवायची, नंतर कपडा फिरवायचा, म्हणजे तो कोना आपोआप तयार होतो। अगदी सावकाश अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे परफेक्ट असा आकार आपला तयार होईल। बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतली, पिना काढून घ्यायच्या, मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर साधारण 1/2 इंच अंतर सोडून आणि मग हा कपडा आपण कट करणार आहे। कट करून झाल्यावर पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे। बघा कोपऱ्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित असा कट मारायचा आहे, म्हणजे आपला जो आकार दिलेला आहे तो अगदी परफेक्ट असा कपडा वळल। बघा ह्याप्रमाणे आपण कट मारले की अस्तर आणि कॅनव्हास आपल्याला असं पलटी मारायचं आहे। त्याच्यावरती आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे। बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा कपडा फिरवून आणि मगच शिलाई मारून घ्यायची आहे। आता कपड्याला पलटी मारून आपल्याला पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून। बघा याप्रमाणे सगळीकडनं अस्तर अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे। आता जो उरलेला कपडा दिसतोय तो सगळा घ्यायचा एक्स्ट्राचा कट करून। बघा अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला जी फिनिशिंग येते ना ती अगदी छान येते। बघा याप्रमाणे सगळं अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका
आणि रोजच्या रोज आपले छान छान व्हिडिओ जे येतात त्या बघत चला। बघा आता इथे आपण पॉईंट टाकला आणि इथून आपल्याला टक्स मारून घ्यायचे। दोघंही टक्स एकसारखेच आले पाहिजे, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे। लगेच घ्यायची कमरेला पट्टी लावून, पट्टी घ्यायची, तिला असं एका बाजूने फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची। मध्ये आलं सेंटरला एक चुनी टाकायची, पट्टीला द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला लावायची गोल्डन लेस। तुम्ही कोणतीही लेस तिथे वापरू शकता। बघा अगदी व्यवस्थित जसा आपण आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे अगदी सुंदर असा आपला जो गळा बनवलेला आहे तो अगदी छान असा दिसेल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छान छान व्हिडिओ ज्या येतात आपल्या रोजच्या चॅनलवर त्या बघत चला। बघा आपण लेसला दोघं बाजूनी शिलाई मारणार आहे, म्हणून पहिले एक साईडने शिलाई मारून घेतली आणि आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची। अगदी सावकाश असं पूर्ण तुम्हाला डिझाईन दाखवली कशी बनवायची ते तर तुम्ही नक्की प्रयत्न करायचा आहे आणि तुमच्या कोणत्याही ब्लाऊजवर ही डिझाईन बनवून बघा, अगदी सुंदर अशी दिसणार आहे। खाली कमरेला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे, त्याच्याने जो आपल्या ब्लाऊजचा लुक आहे तो आणखी छान होणार आहे। आता आपल्याला बनवायचे नॉड। त्यासाठी आपण दोरी घेतली आणि 2 चौकोनी तुकडे घ्यायचे आपल्याला, साधारण 3 बाय 3 चे। त्याचा असा त्रिकोण घेऊन त्याच्यामध्ये ती नॉट ठेवून आणि आपल्याला ही शिलाई अशी मारून घ्यायची। तिरपी शिलाई मारायची म्हणजे सुंदर असं आपलं लटकन तयार होते। बघा ह्याप्रमाणे आपलं लटकन तयार झालं। दोघेही लटकन आपण सारखेच बनवले आणि वरतून 2.5 इंच मोजून आपण हे नॉट लावून घेतले आणि आता बघायचं आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक। मैत्रिणींनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आजची ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।